हे बघा आई, तुम्ही दोघे आता जो काही विचार करताना इट्स अ ब्लडी वेस्ट ऑफ टाइम. हे बघ, तू युथ साठी काहीही करायला जाशील पण तुझ्या हाती फक्त आणि फक्त निराशा लागेल. वाय रोहित, असं का वाटतंय तुला? अगं आई, कारण मी रियालिटी पाहतोय. आजकालच्या युथला कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाहीये. आपण आपला पैसा घालवतो, वेळ घालवतो, ह्यांना संधी देतो, मोठे मोठे प्रोजेक्ट देतो आणि हे काय करतात? फक्त आणि फक्त घाण करायची असते ह्यांना. 2-4 रील्स टाकायच्या, त्याला व्ह्यूज आले, लाईक्स आले की खुश व्हायचं, बास. कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाहीये आजकालच्या पिढीला. आई, ह्यांना ना काहीही बिल्ड करायचं नाहीये. ऋषी तुला काहीतरी आयडिया देतो आणि तू सुद्धा लगेच ती मान्य करतेस. रोहित, नाही, आत्ताची पिढी आहे ती परिस्थितीला ऍडजस्ट करून जगणारी नाही, परिस्थिती बदलून जगणारी पिढी आहे, लक्षात ठेव. आणि मुळात आत्ताच्या पिढीला स्वतःचा आवाज, स्वतःचं म्हणणं ठामपणे जगासमोर मांडता येतं. तुमच्यासारखं नाही वरिष्ठांचे ऑर्डर्स घ्यायचे, फक्त हो हो म्हणून मान डोलवायची आणि ऍडजस्ट करत जगत राहायचं, हे असं येत नाही. कम ऑन ऋषी. नाही, या मुलांना संधीच कमी मिळाली आहे दादा. जी काय थोडीफार संधी मिळाली आहे ना, ती सुद्धा एखाद्याच्या आडनावामुळे, पैशामुळे, ओळखीमुळे त्यांच्याकडनं हिसकावून घेतली गेली. पण ही मुलं तरीही हार नाही मानत. किती वेळा पडले ना तरी परत उभं राहायची हिंमत आहे त्यांच्यात. हे बघ ऋषी, मला तुझं मोटिवेशनल स्पीच ऐकायचं नाहीये. मी जे बोलतोय ते प्रॅक्टिकली बोलतोय, कारण इथे आपला इन्व्हेस्टर्सचा पैसा लागलेला आहे आणि ह्या पिढीसाठी आम्ही आमचा पैसा का वाया घालवायचा? मोटिवेशनल स्पीच द्यायचा मला इंटरेस्ट पण नाही आहे. मी रियालिटी सांगतोय तुला. तुम्ही एसी केबिन मध्ये बसून या मुलांना जज करताय. मी या मुलांमध्ये राहिलोय, त्यांची भूक, त्यांची ॲबिलिटी बघितली आहे मी. अरे, फी भरायचे पैसे नाही म्हणून रात्र रात्र काम करतात आणि सकाळी लेक्चर्स अटेंड करतात. रात्रभर जागून अभ्यास करतात काहीतरी करून दाखवण्यासाठी. एका होतकरू मुलाला चान्स दिला ना तर तो आजूबाजूच्या 4 मुलांना घेऊन मोठा होतो दादा. आणि ही श्रीमंता घरची मुलं, यांना फक्त पैसा उधळायचा कळतो. हो, मग आता तू काय करतोयस? ह्या प्रोजेक्टवर पैसा वेस्टच घालवतोयस ना? मी फक्त एक आयडिया देतोय, डिसिजन आईच्या हातात आहे. आणि दादा, डिफरन्स इतकाच आहे की तुला या मुलांमध्ये प्रॉब्लेम दिसतोय, मला ॲबिलिटी दिसते. रोहित, ऋषी, मला वाटतं उद्या आपण हा यूथ प्रोग्राम लॉन्च करू. अगं पण आई. रोहित, डोंट बी सो नेगेटिव्ह. बघूया ना, लेट्स सी. उद्या हा जो सगळा यूथ येईल, काय आयडियाज घेऊन येतं, काय विचार आहेत त्यांचे. हां, लेट्स सी, लेट्स गिव्ह देम अ चान्स. कमळे, उद्या ऋषी सर म्हणलं तसं कॉलेजला जायचं आहे ना? मग नुसतं जायचं नाही, आयडिया बी देऊन यायची. अगं वय, पर काय करणार आहे आपण तिकडे जाऊन? आणि काय प्रोजेक्ट सांगणार आणि कुठली नवीन आयडिया देणार? तुझं काय बाई, तुझ्या डोसक्यात तर 100 आयडिया आहेत. मी काय करू? निंगे, जरा विचार केलास तर तुला बी चांगलं सुचल. जरा आजूबाजूला बघायचं, डोळं उघडं ठेवायचं. अगं कितीतरी प्रॉब्लेम असतात, त्याचा एकाच जरी तू सोल्युशन काढलंस तरी बी तुला लई आयडिया सापडते. होय ग, खरं तरी बी मला भीतीच वाटायला लागली. म्हणजे मी फसलो आणि माझं हसू झालं तर? अनु बाळा, तुला तुझं हसू करून घ्यायला आवडतं का? तुझ्याकडे कुठली आली बिझनेस आयडिया? कम ऑन मॉम, मी काही स्वतःचा हसूपुसू नाही करून घेणार आहे. आणि तसं झालं तर आपण महाजन असल्याचा काय फायदा आहे? एवढी प्रॉपर्टी, एवढा पैसा, हां काय फायदा याचा? ए हुशार मुली, तिथे अनेक टॅलेंटेड मुलं येणार आहेत, कळतंय? हो मॉम प्लीज, कमी तिथे येणार आहे. आय नो, ऑफकोर्स ती येईल. मला ना तिला जिंकू द्यायचं नाही. त्या रिचसाठी मला प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि नयनतारा आंटीला मला इम्प्रेस करायचं आहे. मॉम, मला जिंकायचं आहे यार, काही कर ना तू प्लीज. ओके थांब, मला विचार करू दे. आयडिया, मी एक काम करते, एका प्रोफेशनलकडून ती बिझनेस स्पीच लिहून घेते तुझ्यासाठी. दोन्ही गुड गर्ल. जाऊन दे, माझं जे काय व्हायचं ते होईल.
खरं तुझा प्रोजेक्ट सिलेक्ट झालाच पाहिजे. कमळे, तू उद्या असं भाषण दे की सगळ्यांनी तोंडात बोटच घातली पाहिजे. मॉम, तू स्पीच रेडी ठेव. उद्या काहीही झालं तरी माझीच आयडिया सिलेक्ट होणार. Yes. हे घे, फुलं लावून घे. झाले ना नीट सगळं? हो हो. काय पाहिजे अजून? नाही नाही, काहीच नाही. ती फुलं लावून घे. अरे पण चाललंय काय हे? अरे ही साधी सुधी पूजा नाहीये. मग अरे ही किती खडतर पूजा आहे ना, कळेलच. थांब. त्या 108 वेळा मंत्र जाप करणार आहे आणि त्या स्वतः डोक्यावर कळशीने पाणी भरून पिंडीवर वाहणार आहे. शिवाय निर्जळी व्रत सुद्धा करणार आहे. बाप रे, एवढा खडतर व्रत आहे हा? हो, एक घे गं. हो. महादेवा, आजपासून मी या व्रताची सुरुवात करते आहे. 2 दिवस अन्न पाणी वर्ज करून हे व्रत मी करणार आहे. माझ्या घरासाठी, संसारासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या तुटलेल्या नात्यांसाठी. ही माझी पूजा, ही सेवा गोड मानून घे. आई, तू एवढं कठीण व्रत करायचं ठरवलंस खरं, पण अन्न नाही, पाणी नाही, त्यात तुझी तब्येत ही. जे तुटलंय ते जोडायचं असेल ना, तर त्रास सहन करायलाच हवा. बरं, निदान कळशीनं पाणी तरी आणायला मी पार्वतीला आणि बाकीच्यांना सांगतो. राजन, हे व्रत माझं आहे ना, मग ते मलाच पूर्ण करू दे. आई, घरातल्या इतरांनी हातभार लावला तर त्यात काय झालं? बरं, बाकीच्यांचं जाऊ दे. मी स्वतः कळशीनं पाणी आणतो, मग हवं तर तू देवावर वाह. हा आई, मला काळजी वाटते तुझी. नको रे काळजी करूस. मनात श्रद्धा असेल ना, तर तब्येत साथ देते माणसाला. काय तर नवे नवे खेळ करते. काय ग म्हातारी, जरा काही गप्प बसवतच नाही का तुला? आता हे असलं काहीतरी व्रत पूर्ण करून देव काहीला आशीर्वाद देणार आहे का? मूर्खासारखं काहीतरी आपलं करत बसायचं. चला, आपण आपला लांबून नमस्कार करावा.